पाहणार आहोत महापौर निवड लांबणीवर पडणार का असं म्हणतो याचा आढावा घेणाऱ्या या टॉप 9 बातम्या। मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची नोंदणी न झाल्याने प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय। नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज। महापौर निवडीच्या तारखेत गोंधळ। पुणे महापालिकेने 15 दिवसांचा अवधी मागितला। नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण। नाशिकच्या महापौर प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार सूत्रांची माहिती। स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौराबाबतचा निर्णय घेणार। महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम। खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदल्याने चंद्रपुरात काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला। धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप। नागपूर महापालिकेत काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती। प्रभाग 30 मधील संजय महाकाळकरांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। भिवंडीत पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना। भिवंडी पालिका महापौर पदासाठी काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मोर्चे बांधणी। ठाण्यात महापौर पदासाठी लॉबिंग सुरू। महापौर पदाच्या दावेदार विमल भोईर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। ठाण्याचं महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने 5 ते 6 नगरसेवक शर्यतीत। लातूर महापालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत। काँग्रेस कोणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष। कांचन अजनीकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावांचा समावेश। अकोला महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार। 38 नगरसेवक असलेल्या भाजपकडून शहर सुधार समिती गट स्थापन। भाजप दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि एक अपक्ष नगरसेवक असणार सूत्रांची माहिती।